नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की मी शंकर महाराजांना मानायचे, पण स्वामींची मूर्ती दिसली, फोटो दिसला तर म्हणायचे मी शंकर महाराजांची पूजा करते, मग ही मूर्ती आणि हा फोटो कशाला घेऊ. तर ताईंच्या आयुष्यामध्ये असा काही चमत्कार झाला की त्यांना स्वामींची मूर्ती घ्यावीच लागली आणि तिथून पुढे त्यांचा जो काही संसार होता तो उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेला होता, तो सुद्धा स्वामींमुळेच वाचला. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तर हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकाच. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून स्वामी आले, शंकर महाराज आले, तेव्हापासून माझ्यामध्ये इतके बदल झाले की मी अक्षरशः माझी जी काही अडचण होती त्या अडचणींमुळे मी दिवस रात्र कधी कधी जेवण सुद्धा करायचे नाही. पण जेव्हा शंकर महाराज माझ्या आयुष्यात आले आणि तेच स्वामींचा अवतार आहेत, म्हणजे स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून जेव्हा मला जर असं काही डिप्रेशन आलं किंवा काही टेन्शन होतं, तेव्हा मी पहिले जेवत नव्हते. पण आत्ता असं होतं की फक्त एवढंच वाटतं की जाऊ दे, काय एवढी मोठी अडचण आहे, किती मोठी अडचण असू दे, आपले स्वामी आहेत ना, स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी, ते बघून घेतील काय ते, आपण का जीवनावरती राग काढायचा. मग त्या ताई पूर्ण म्हणजे जेवण वगैरे करायच्या आणि त्यांना असं म्हणजे मनासारख्या गोष्टी झाल्या नाही तर त्यांना खूप म्हणजे त्या डिप्रेस व्हायच्या, खचून जायच्या, पूर्ण अपसेट वाटायचं त्यांना. तर त्यांचे मिस्टर जे होते, तर त्यांच्या मिस्टरांना स्वामींची सेवा केलेली आवडत नव्हते. पण अचानक त्यांच्या ह्याच्यामध्ये असं झालं की त्यांना त्र्यंबकेश्वरला जाण्याचा योग आला. तर त्र्यंबकेश्वरला गेल्याच्या नंतर त्यांनी काय काय माहिती त्यांना बुद्धी अशी दिसली की ते बोलले की आपण इथे स्वामींची मूर्ती घेऊ. तर स्वामींची मूर्ती घ्यायला म्हणजे ताईंना विचारलं की मूर्ती घेऊ, तर ताई ह्या तयार झाल्या. ताईंनी स्वामींची मूर्ती घेतली. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरचे जे ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे तिथे पण त्यांनी दर्शन घेतलं, वणीला गेले, वणीचंही दर्शन घेतलं. अशा प्रकारे सगळं देवधर्म करून ते परत आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये एवढे भांडण झाले की अक्षरशः इतके विकोपाला गेले की त्यांनी एवढा म्हणजे ताईंच्या भावाला सांगितलं, म्हणजे माहेरी सगळीकडे सांगितलं की यांनी स्वामींची सेवा केलेली मला आवडत नाही, खूप दंगा केला. तर ताई म्हणल्या ठीक आहे, तुम्हाला आवडत नाही तर मी करत नाही, पण माझ्या जे मनात आहेत स्वामी ते तुम्ही काढू शकणार नाहीत. तुम्ही हातातून माझं हिसकावून घेऊ शकता, पण माझ्या मनातलं नाही. मनातलं कसं काढणार तुम्ही? तर नाही करून देणार तर नाही, मी नामस्मरण करत राहीन. तर त्याच्या पुढे असं घडलं की एक दिवस म्हणजे त्यांची एवढी भांडणं झाली की ताईने ठरवलं की जोपर्यंत माझे मिस्टर मला बोलणार नाही तोपर्यंत मी सुद्धा त्यांना बोलणार नाही. मग अशाच 2-3 दिवस त्यांचे गेले आणि ताईंना खूप अपसेट वाटायचं, खूप अपसेट वाटायचं, म्हणजे असं वाटायचं की त्यांना आपलं सगळं काही संपलेलं आहे. तर एक दिवस असं झालं, 10:30 वाजून गेले होते, म्हणजे सगळे जेवण वगैरे झाली, सगळं झालं होतं आणि 10:30 वाजता त्या त्यांच्या टेरेसवरती गेल्या, कडी लावून, म्हणजे त्यांच्या घराला कडी लावून टेरेसवर गेल्या. बाहेरून कडी लावली आणि आतमध्ये मिस्टर होते. वरती गेल्या आणि असंच बसल्यानंतर थोडा वेळ बसल्या आणि शांत बसल्या आणि स्वामींना म्हटल्या की स्वामी, मी तुमची मूर्ती आणल्यापासून माझ्या घरात भांडणं झाली, माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे का तुम्हाला? जर तुम्ही माझ्यासोबत खरोखर असाल तर मला या 3 दिवसामध्ये नाही, 8 दिवसामध्ये माझा संसार मला परत पाहिजे, व्यवस्थित झालेला पाहिजे. तर काय चमत्कार व्हावा. ताई जिथे बसलेल्या होत्या, म्हणजे एक भिंतीची सावली होती, त्या भिंतीच्या सावलीला ताई बसलेल्या होत्या. तर त्या सावलीतूनच त्यांना एवढं म्हणजे स्वामी आल्यासारखे वाटले आणि तेवढ्यात त्यांना खालून त्यांच्या मिस्टरांनी आवाज दिला की तू खाली ये, खाली ये, असं एवढं म्हणजे कळकळून विनंती केली आणि ताईंना खाली बोलून घेतलं. तर ताईने दार उघडताच त्यांना मिठी मारली, म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी, आणि त्यांना सांगितलं की
म्हणजे असे बोलत होते की जसं काही त्यांच्यामध्ये काही झालंच नाहीये, म्हणजे 2 दिवसाची भांडणं किंवा त्याच्या अगोदर पण काहीच झालं नाही असं बोलत होते. म्हणजे हा जो चमत्कार आहे तो स्वामींनी त्यांना 10 मिनिटातच दिला. ताईंनी तरी 8 दिवस दिले होते, पण स्वामींनी त्यांना 10 मिनिटातच हा अनुभव दाखवला की खरंच मी तुमच्या सोबत आहे. म्हणजे ताईंनी स्वामींना असं रागातच बोलून गेल्या की तुम्ही जर खरंच माझ्या सोबत असाल तर मला अशी काहीतरी प्रचिती द्या की तुम्ही माझ्या सोबतच आहात आणि माझा तुम्ही संसार व्यवस्थित करणार आहात. तर 10 मिनिटातच त्या ताईंना अशी प्रचिती आली आणि त्यांना एवढं छान वाटलं ना, एवढं छान वाटलं की अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्या ताईंच्या, की खरंच आपल्या स्वामींची लीला अगाध आहे. आपण स्वामींना खरंच मनापासून जर हाक मारली ना तर स्वामी नक्कीच धावून येतात. आणि तिथून पुढे तर ते भांडणं का होत होती, काय नाही, म्हणजे असं त्याचं कारण त्यांनी विचारलं त्या ताईंनी त्यांच्या मिस्टरांना. तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक परस्त्री आलेली होती आणि ती त्यांना म्हणजे खूप त्रास देत होती. आणि अर्थातच जर ती जर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही पण त्या गोष्टीमध्ये अडकून पडता, म्हणजे असं त्यांच्या मिस्टरांना वाटायचं. पण त्या दिवशी असं काहीतरी स्वामींनी करून दाखवलं होतं की म्हणजे त्यांना बुद्धी दिली होती तशी बोलण्याची. तर त्या दादांनी जी परस्त्री आली होती तिला बोलून दाखवलं होतं की मी तुला ब्लॉक करतोय, म्हणजे ब्लॉक केलेलं होतं आणि तिला खडसावून सांगितलं होतं की इथून पुढे जर तुझा फोन आला, मेसेज आला तर खूप वाईट परिणाम होतील म्हणून. असं खडसून सांगितल्यानंतर या ताईंना इतका आनंद झाला ना की खरंच आपल्या नवऱ्याला अशी बुद्धी भेटलेली आहे. म्हणजे इतकी बुद्धी, इतकी चांगली बुद्धी, सद्बुद्धी स्वामींनीच दिलेली आहे आणि स्वामींमुळेच हे शक्य झालेलं आहे. तिथून पुढे त्या ताईंचा स्वामींवरती एवढा विश्वास बसला की अक्षरशः त्या ताई सांगतात की म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी केंजळे दादांकडून सुद्धा सेवा घेतली होती. तर केंजळे दादांनी मला 11 औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या, त्याच्यानंतर महादेवाला पाणी घालायचं आणि अशा सेवा दिलेल्या होत्या. पण ताई सांगतात की महादेवाला पाणी घालणं माझ्याकडून शक्य झालं नाही, पण औदुंबराला मी प्रदक्षिणा घातल्या आणि जशी जमेल ना तशी मी सेवा करत होते, पण मनापासून करत होते. कारण आपला संसार म्हणजे म्हणतात ना प्रपंच बघून परमार्थ करायचा असतो, तसं त्या ताई करत होत्या. म्हणजे नवऱ्याच्या विरुद्ध त्यांनी काहीच केलं नाही, कारण त्या स्वामींना नेहमी प्रार्थना करायची की स्वामी, मी जर नवऱ्यासोबत भांडण करून जर स्वामी सेवा केली तर ती सेवा तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. तर त्यांना ही सद्बुद्धी द्या, सेवा करण्याची बुद्धी द्या, असं म्हणून त्या प्रार्थना करायच्या. आणि असंच त्यांची सेवेमध्ये काही दिवस निघून गेले, 20-21 दिवस झाले आणि त्या 20-21 दिवसामध्ये ताईंच्या जो काही अगोदर त्यांचा निगेटिव्ह विचार होता किंवा त्या आपण अशा टेन्शन घ्यायच्या, त्याच्यामध्ये खूप बदल झाला, खूप म्हणजे खूप. तर त्यांच्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं आणि त्यांचे मिस्टरही म्हणायचे की तू टेन्शनमध्ये का आहेस असं. आणि त्यांना जी गोष्ट एखादी म्हणजे जवळ जर सांगायची म्हटलं त्यांच्या ताईंना जर एखादी गोष्ट त्यांच्या मिस्टरांना सांगायचं म्हटलं तर ते मनामध्ये संकोच यायचा की मी का सांगू. तर त्या ताई म्हणायच्या, तुम्हाला काय बोलायचंय ना ते मला समजते, तुम्हाला आत्ता सांगायचं नसेल तर तुम्ही नका सांगू, पण ज्या वेळेस तुमच्यावर अशी वेळ येईल, वाईट वेळ येईल की बाबा आपल्याला बायकोचा सपोर्ट हवा आहे, तेव्हा मी म्हणजे त्या वाईट काळामध्ये मी तुमच्या पाठीशी नक्की असणार आहे. कारण त्या ताई सांगतात की जेव्हा आपल्या नवऱ्यावरती वाईट वेळ येते तेव्हा त्याला फक्त आणि फक्त आपल्या बायकोची आठवण होते आणि तशा वेळेस बायकोनी अहंकार न बाळगता किंवा नवऱ्याची परिस्थिती समजून घेऊन त्या भावनेच्या भरात न जाता आपण नवऱ्याला समजून घेतला पाहिजे आणि तीच तर खरी नवऱ्याला साथ देण्याची वेळ असते. तर ह्या ताई इतक्या समजूतदार होत्या, तर त्या सांगतात की हा जो समजूतदारपणा होता ना तो फक्त आणि फक्त मला स्वामींमुळेच मिळालेला आहे. जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझ्या विचारांमध्ये, माझ्या बोलण्यांमध्ये, माझ्या आचार विचारांमध्ये किंवा जे काही नकारात्मक गोष्टी होत्या त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्यात बदल झाले आणि इतके सकारात्मक बदल झाले ना की ते सगळं स्वामींनीच घडून आणलेलं होतं आणि स्वामींनीच माझ्यामध्ये बदल केलेला आहे. तर
त्या ताईंनी अजून स्वामींना प्रार्थना केली, की स्वामी माझा संसार हा 16 म्हणजे माझ्या लग्नाला 16 वर्ष झालेली आहेत. जर तुम्हाला वाटत असेल, की माझा संसार वाचावा आणि मी जर खरंच यांची बायको असेल, तर माझा संसार तुम्ही वाचवायचा आहे आणि तुम्हीच बघून घ्यायचं काय करायचं ते. या सगळ्या प्रार्थना केल्याच्या नंतर स्वामींनी असा काही चमत्कार केला, की त्या दोघांचा संसार सुरळीत चालूच केला. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या सगळं काही स्वामी शक्य करून दाखवतात. म्हणजे जिथे आपल्याला पूर्ण आशा संपलेली असते, की आता ही गोष्ट कधी शक्य होणारच नाहीये, तर तिथून खरी स्वामींची लीला सुरू होते. तिथून खरं स्वामींचा खेळ चालू होतो. आणि तोपर्यंत आपण म्हणजे आपण म्हणतो, की काय शेवटपर्यंत वाट बघायची आहे. पण खरी परीक्षा तर शेवटच्या क्षणापर्यंतच असते. जर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही वाट बघितली, तर त्याचं फळ हे इतकं अगणित असतं, की खरंच तुमचा तो जो आनंद असतो, ते जे समाधान असतं ना, तर ते गगनात मावणारं नसतं. तर ताईंच्या बाबतीतही असंच झालं. स्वामींनी त्यांना इतकं भरभरून दिलं ना, की ताई सांगतात, जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले, तेव्हा स्वामींनी माझ्यात खूप छान बदल घडवून आणले आणि माझी जी काही सेवा राहिलेली आहे, ते पण मी पूर्ण करणार म्हणजे करणारच आहे. तर खरंच ह्या ताईंचा अनुभव म्हणजे खरंच खूप दिव्य अनुभव होता. जे आजच्या युगात घडत आहे, की दुसऱ्याने म्हणजे एखाद्या स्त्रीने त्याच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची, त्यांचा संसार मोडायला जायचा. तर प्रत्येक स्त्रीने हे समजून घ्यावं, की कोणाच्याही संसारामध्ये तुम्ही लुडबुड करू नका आणि कोणाच्याही संसार तुटल असं काही वागू नका. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. तर खरंच ताईंचा अनुभव हा अतिशय सुंदर होता, दिव्य होता. तर हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.